जामनेर तालुक्यातील गाडेगाव ते हिंगणे रस्त्यावरील टेकडी परिसरात आज सकाळी पोकलँड मशीनच्या सहाय्याने हजारो ब्रास गौण खनिजाचे सर्रास अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। याबाबतची माहिती नागरिकांनी तातडीने 112 वर पोलिसांना आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिली। मात्र जिल्हाधिकारी यांनी जबाबदारी प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांकडे ढकलून मोकळा श्वास घेतल्याची चर्चा सुरू आहे। सदर घटनेबद्दल तहसीलदार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी परवानगी घेतली आहे की नाही याबद्दल माहीत नसल्याचे सांगितले। त्यानंतर मंडळ पाठवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र माहिती मिळवूनही 7 तास उलटल्यानंतर महसूल विभागाचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळूनही प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नानासाहेब आगडे, मंडळ अधिकारी किंवा महसूल पथक यांनी घटनास्थळी जाण्याची तसदी घेतली नाही। इतकेच नव्हे तर तक्रारदारांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन घेणे सुद्धा थांबवले गेले। अवैध उत्खननाचे डोंगर डोळ्यांसमोर असूनही महसूल प्रशासनाने हालचाल न करण्यामागे अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जोडले गेले आहेत का असा प्रश्न स्थानिक नागरिकातून उपस्थित केला जात आहे। पुढे टाकताय ते पुढे टाकताय घेतले बोलले परमिशन वगैरे आहे का? हॅलो सर, आपलं पथक वगैरे जर पाठवलं असतं तर बरं झालं असतं। सांगितलंय मी सर्कलला 22 करनेरीचे। हां हां हो सांगितलं मी त्यांना। येत आहेत का ते? हो 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 112 वरती पोलीस पोहोचले स्पॉटला। हो 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 ठीक। तिथं काय टेकडी आहे का ती? हो सर, टेकडी आहे, तिथून वाहन म्हणजे मुरुम खोदून नेत आहेत सर ते। बर हो, एक पोकलँड आहे हां आणि टेकडी खोदतायत। कसलं कशाचं काय काम वगैरे चालू आहे का? काय करतायत टेकडी? टोकडी काय माहिती सर, ते काही माहिती नाही मला। बर हो, परंतु खोदकाम सुरू आहे ते, त्याची काही परमिशन वगैरे नाही ना आपल्याकडे। गाडेगावची मला आठवत नाही दिली आहे काही, बघावं लागेल। गाडेगाव नाही सर, आपल्या हिंगण्यामध्ये येतं ते। बघावं लागेल, एक्झॅक्ट नाही आठवत। ठीक आहे ठीक।